शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी. राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो. सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो. जेव्हा 2014ला नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी एक घोषणा केली की काँग्रेस भ्रष्टाचारी आहे आणि इनडायरेक्टली भाजपने काँग्रेस संपवायची आहे या दिशेने पावलं टाकले. पण आज गावात आणि सगळीकडे आपण पाहिलं तर प्रश्न पडतोय, काँग्रेस संपली की भाजपच काँग्रेस झाली? कारण बघा ना, आत्ताच्या येणाऱ्या ज्या महानगरपालिका आहे ज्याच्यात लोकांनी तिकीटं भरली, ही तिकीटं मिळवण्यासाठी लोकांनी केलेली धडपड, ती रडारड, आत्महत्येचे इशारे, हे सगळं पाहिलं की ज्यांनी रानात हिंडून प्रचार केला, उन्हात पावसात झेंडे वाहिले, त्यांनाच बसवलंय कोपऱ्यात आणि उपऱ्यांच्या गळ्यात घातलेत हार. निष्ठा मोजली जात नाही, ओळख बघितली जाते. असं चित्र आत्ताच्या निवडणुकीत आपल्याला दिसत आहे. आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. एक कार्यकर्ता म्हणतो, मी कालपर्यंत भाजपचा होतो, आज कोणाचा आहे हे विचारलं तर मलाच उत्तर सापडत नाहीये. आता झेंडा आहे पण रंगच ओळखीचा वाटत नाही. गावात एक म्हण आहे मंडळी, जी आपण ऐकली असेल, आपलं घर सोडून परक्याच्या अंगणात दिवा लावला तर उजेड कोणाला होणार? आणि अंधार मात्र आपल्याच घरात राहतोय, कारण दुसऱ्याच्या दिवा घरामध्ये लावल्यामुळे त्याच्या घरात उजेड आहे आणि अंधार आपल्या घरात आहे. बघा ना कसं आहे, कालचे शत्रू आज मित्र झालेत. काल ज्यांच्यावर आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, हातात हात घालून फोटो काढले गेलेत आणि खाली उभे राहिलेले कार्यकर्ते विचारात मग्न झालेत की हेच बघण्यासाठी एवढी वर्ष आपण झिजलो का? काही पत्रकार, गावकरी खोचटपणे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रश्न विचारतायत, तुमचं सरकार उपऱ्यांच्या हातात दिलंय, मग तुमच्यासाठी तुमच्या पक्षाने काय ठेवलंय आणि तुमच्यासाठी काय उरतंय? पण कार्यकर्त्याला बोलायला कोणी असं विचारलं तर बोलायला शब्दच सापडत नाहीये. तो खरं तर आपल्याला असं म्हणायला लागेल की रामायण संपलं मंडळी, पण रामूचं दुःख काही संपत नाहीये. म्हणजे कार्यकर्त्याचा, रामू म्हणजे कार्यकर्ता, तो रामूच झालाय, त्याचं काही संपत नाही. आपल्याकडे पूर्वी सिनेमांमधनं किंवा घरांमध्ये गडी असायचा, तो जनरली रामूच असायचा. आपण म्हणायचो ना, रामू ये चहा दे, रामू ये भांडी उचल, रामू ये भांडी घास, रामू ये झाडू मार. त्या अर्थाने कार्यकर्त्याला मी रामू म्हटलं. रामूचं दुःख संपतच नाहीये. पोस्टर फाटलेत, वचन तर उडून गेलेत. निवडणूक आले म्हणून हे गळ्यात गळे घालून रामूला बाजूला केलं जाते. आता फॉर्म भरलेत, सगळं भरलेत. आता या रामूंची आठवण होईल, त्यांच्या समजुत्या काढल्या जातील आणि रामूंच्याच जीवावर आमचं सगळं अवलंबून आहे, पक्ष अवलंबून आहे, वगैरे वगैरे. रामू म्हणजे कार्यकर्ता, त्या उद्देशाने मी बोलतो. रामू नावाच्या व्यक्तीने काही राग मानून घेऊ नका. अशा रामूंना म्हणजे कार्यकर्त्यांना समजूत काढण्यासाठी नेते वेगवेगळे प्रकार आजमावत आहेत. कोणी पैशाचं लालच देतंय, कोणी अजून काही वचन देतोय, पण ते पूर्ण करतील का नाही हा मात्र एक वेगळा आणि वादाचा विषय आहे. मित्रांनो, आपण मला सांगा, तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा की भाजप काँग्रेस झाले का?